प्रश्न घेणार आहोत. विशेषतः सरिता मॅडमना एक प्रश्न विचारायचा आहे. भाऊ, तुम्ही म्हणजे संपूर्ण संघर्ष करून ग्राउंड झिरोवरून लढत इथपर्यंत पोहोचलात आणि भाजपानं सातत्यानं पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून स्वतःला सांगत आले. दरवेळेला काँग्रेसला काही विषयांना घेऊन टीका करत आले आणि मतदाताला ते विषय घेऊन मतदात्यापर्यंत भाजप गेलं. त्यातील एक मुख्य म्हणजे परिवारवाद. मात्र आता अगदी आत्ता ज्या निवडणुका झाल्यात आणि काही उरल्या आहेत, एकंदरीत बघितलं तर काँग्रेसमधलं जे काँग्रेसकडून किंवा इतर पक्षांकडून जे प्रचंड इन्कमिंग आलं, त्याच लोकांना भाजपमध्ये कुठेतरी तिकिटा मिळतात असं वाटतं. एकेका परिवारातून 6 लोकांना भाजप तिकीट देतं. एवढंच नाही तर नेत्यांची पत्नी, इतर अशी नातेवाईक ह्या मंडळींना भाजप तिकीट देते. तर भाजपचं म्हणजे अगदी भंडाऱ्यापासून बुलढाणापर्यंत सगळीकडे हेच चित्र बघायला मिळतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भाजपचं आता काँग्रेस झालंय असं म्हणायचं का? नाही, मला असं वाटतं की 2 भाग आहे. मी जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा 5दा दौरा केला, अजूनही भाजपा पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व भागात पोहोचली आहे का, तर नाही पोहोचली आहे. काही समाज, काही व्यक्ती असा एक जनतेमध्ये वलय असतं की त्या लोकांना आपल्याकडे घेतल्याशिवाय तिथली भारतीय जनता पक्ष हा 51% पण जाऊ शकत नाही. असे कितीतरी भाग आहेत. हिंगोली बघा, परभणी बघा, असे कितीतरी भाग आहे. बुलढाणातला काही भाग आहे की जिथे आम्ही 100% किंवा महायुती केली तरी जिंकू शकत नाही. अजूनही काँग्रेसचं बाल आहे, काँग्रेसचं त्या ठिकाणी प्राबल्य आहे. अजूनही त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी इतक्या काळात केलेलं काम त्या ठिकाणी आहे. त्यामुळं 1+1 11 केल्याशिवाय मार्ग नाही. 1+1 करून 2 करून आम्ही जिंकू शकत नाही. त्यामुळे 1+1 करताना 11 करावे लागतात. आणि काही ठिकाणी अजूनही भारतीय जनता पक्षाकडे नेतृत्व आता आम्ही तयार करतो आहे, आमचे कार्यकर्ते तयार होतात आहे. पण ज्या ठिकाणी शेवटी निवडणुका जिंकण्याकरता लढाव्या लागतात. 51%ची लढाई जिंकण्याकरता पुढच्या काळात असते. आणि त्यामुळे मला असं वाटतं काही ठिकाणी हे करावं लागलं, काही ठिकाणी आम्हाला पर्यायच नव्हते. शेवटी कुणाचा मुलगा, कुणाची पत्नी असणे काही चुकीचं नाही आहे. त्यांच्यामध्ये जर कर्तृत्वाचे गुण असतील किंवा त्यांच्यात जर कर्तृत्व असेल तर मला वाटतं तिकीट देण्यात काही अडचण नाही आहे. पण ज्या ठिकाणी एखादा कार्यकर्ता मजबूत आहे, पक्ष मजबूत आहे, तो 51% मतं घेऊन जिंकताय, अशा वेळी मात्र कुठेही प्रयोग आम्ही करत नाही, करणारी नाही, कधी होणारी नाही भाजपमध्ये. पण ज्या ठिकाणी मात्र आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लॉस करतो आहे, त्या ठिकाणी मात्र पर्यायाने या गोष्टी कराव्या लागतात. त्यावेळेची तो काळ असतो, त्या काळात काही निर्णय करावे लागतात. पण असं भाजपमध्ये परमनंट नाही आहे की कोणाची पत्नी आहे, कोणाचा मुलगा आहे म्हणून त्याला तिकीट दिलं आणि तो त्या ठिकाणी भाजपचा नेता बनतो आहे. काही नेत्यांच्या परिवार काम करतो पूर्ण. असे अनेक लोक आहेत की पूर्ण परिवार त्या ठिकाणी पक्षाला वाहून घेण्याकरता काम करतात आहे. मग त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. शेवटी आम्ही सर्वेक्षणावर त्या ठिकाणी तिकीटा वाटप केलं आहे. जिंकेल त्यालाच तिकीट दिली आहे. कुठेही आम्ही परिवारवाद म्हणजे जिंकत नाही, तो निवडणूक पराभूत होत आहे, सरसकट दिसत आहे की हे लढतायत आणि पडतायत, तर अशा ठिकाणी मात्र कुणाच्या परिवाराला, कुणाच्या पत्नीला किंवा मुलाला तिकीट आम्ही दिलं नाही. सरकार म्हणून, राजकीय पक्ष म्हणून आणि एक विजनरी म्हणून, कार्यकर्ता म्हणून तुम्ही जी काही भूमिका मांडली, तुमचं विजन मांडलं, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि सगळ्या प्रश्नांना